रामराजे निंबाळकरांचा सध्या तुतारी हाती घेण्याचा निर्णय नाही, मात्र कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास वेगळा निर्णय घेऊ, रामराजेंचा इशारा. रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार नाहीत, अजितदादांना कुणीही सोडून जाणार नाही, अमोल मिटकर यांची माहिती. बारामतीतील लोक अजितदादांना आग्रह करतील, मग त्यांचा निर्णय बदलू शकतो. अजित पवार निवडणूक लढणार की नाही या चर्चेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. अजित पवार बारामतीमधून उभं राहणार की नाही हे फॉर्म भरण्याच्या दिवशी कळेल, अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचं मोठं वक्तव्य. आमचं तिकीट मातोश्रीवर आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिलं जातं. अजितदादांचं तिकीट दिल्लीमध्ये फिक्स होतं. खासदार संजय राऊतांचा अजित पवारांना टोला. नागपूरमध्ये आजपासून भाजपचं महाजनसंपर्क अभियान. नागपूरनंतर भाजप राज्यभर राबवणार महाजनसंपर्क अभियान. छत्रपती संभाजीराजे आणि शिवप्रेमींची पुणे ते मुंबई रॅली. संभाजीराजे अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधण्याच्या मोहिमेवर. काल पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो 3चा लोकार्पण सोहळा संपन्न. आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा मुंबईकरांसाठी खुला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मेट्रो 3 मधून बीकेसी ते सांताक्रूज प्रवास. विद्यार्थी, कामगार आणि महिलांसोबत संवाद. मुंबई मेट्रोची नवी मार्गिका उद्यापासून सुरू. आरे JVLR ते बीकेसी पर्यंत मेट्रो धावणार. दर दिवशी भुयारी मेट्रोच्या 86 फेऱ्या. एकूण 9 गाड्यांद्वारे ही सेवा दिली जाणार. तिकीट दर पहिल्या टप्प्यासाठी किमान 10 तर कमाल 50 रुपये. मुंबईतील भूमिगत मेट्रो 8 ऑक्टोबरपासून नियमित वेळेनुसार. सोमवार ते शनिवार सकाळी 6:30 पासून ते रात्री 11:30 पर्यंत, तर रविवार आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी 8:30 ते रात्री 11:30 पर्यंत मेट्रो धावणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्य सरकारकडून सत्कार. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे पंतप्रधानांचा सन्मान. महाविकास आघाडीच्या काळात अनेक प्रकल्पांचं काम थांबलं. पंतप्रधान मोदींचा मवियावर निशाणा. मवियाला आता सत्तेपासून दूर ठेवायचे, मोदींचा हल्लाबोल. देशात काँग्रेस सर्वात भ्रष्टाचारी पक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेस पक्ष म्हणजे लुटीचा आगार, मोदींचा आरोप. लाडकी बहीण योजनेमुळे मवियाला पोटदुखी. मविया सत्तेत आल्यावर सर्वात आधी महायुतीच्या योजना बंद करतील, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निशाणा. देशभरात दंगे करण्याचं काही जणांचं धोरण. मागील 10 वर्षात हिंदू मुस्लिम वाद. मोदी नकली हिंदू सम्राट. मालेगावमधील परिषदेत संजय राऊतांचा मोदींना टोला. 9 ऑक्टोबरला महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण होईल, माजी मंत्री राजेश टोपेंची माहिती. तर 12 ऑक्टोबरला आचारसंहिता लागण्याची टोपेंकडून शक्यता व्यक्त. मनसे निवडणूक लढवणार आणि स्वतंत्र निवडणूक लढवणार, मनसे नेते प्रकाश महाजन यांचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीपूर्वी बच्चू कडूंना धक्का बसण्याची शक्यता. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या बॅनरवर बच्चू कडूंच्या जागी झळकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो. गुहागर ही कर्मभूमी, संधी मिळाली तर नक्की काम करणार. गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर विपुल कदम यांची प्रतिक्रिया. भाजप अनुसूचित जाती जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. मिरज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जवळपास निश्चित. मोदींचं मंदिर बांधणाऱ्या मयूर मुंढेंचा भाजप सोडण्याचा निर्णय. आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत पक्ष सोडण्याचा निर्णय. बीएमसी क्षेत्रातील विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन. दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षणाचा मुद्दा संपवला पाहिजे, हे दिल्लीतूनच होऊ शकतं, संजय राऊतांचं वक्तव्य. मराठा आरक्षणाचं काँग्रेसचा एकही नेता समर्थन करत नाही. उद्धव ठाकरे केंद्राकडे बोट दाखवतात. शरद पवार आरक्षण शक्य नाही सांगतात. राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावर विखे पाटलांची प्रतिक्रिया. वोट जिहाद हा प्रकार फेक नरेटिव्ह. भाजपच्या दृष्टीनं निवडणूक हरले की वोट जिहाद. इतरांनी मोदींना मतदान केलं की तो वोट जिहाद नाही, मात्र तुमच्या विरोधात मतदान केलं की तो वोट जिहाद झाला का, संजय राऊतांचा सवाल.
भाजपला मतदान केलं नाही म्हणजे वोट जिहाद, तर जिहादचा अर्थ स्ट्रगल, अबू आझमींचं वक्तव्य. वाईट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करणार तर कॉन्ट्रॅक्टर्सना ब्लॅकलिस्ट, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची तंबी. प्रत्येक गावात रावण अजून जिवंत, जिथे चांगलं काम होतं त्या कामाला वाईट म्हणणं हाच विरोधकांचा धंदा, मंत्री गुलाबराव पाटलांची टीका. युवासेना म्हणजे जहागिरी असा काही लोकांचा समज होता, आमदार योगेश कदम यांचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला. शिर्डी विधानसभा मतदारसंघात विखे परिवाराच्या वतीनं नारी शक्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन, सुजय विखेंसह पत्नी धनश्री विखेंनी धरला ठेका. ख्रिश्चन धर्मियांच्या कार्यक्रमात धर्मांतर होत असल्याचा आरोप, मीरा रोडमधील कार्यक्रमात बजरंग दलानं गोंधळ घातला. हिंगोलीत आदिवासी पॅंथर संघटनेचं आंदोलन, मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. राष्ट्रवादी भायखळा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरणातील 3 आरोपींना अटक, पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरू. एन्काउंटर नाही तर अक्षय शिंदेची चौकशी होणं अपेक्षित होतं, यामध्ये आणखी लोक सामील असल्याची शक्यता. बदलापूर प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबासोबत माधाची चर्चा. सिडकोच्या स्वप्नपूर्ती व्हॅली शिल्प आणि वास्तुविहार सेलिब्रेशन गृहसंकुलाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करायला 25 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. राज्यातील 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पोलीस बदल्यांचे आदेश जारी. एसटी कर्मचाऱ्यांची 700 कोटी रुपयांची पीएफ रक्कम गेल्या 10 महिन्यांपासून थकीत, 3000 कर्मचारी जुलैपासून ॲडव्हान्सच्या प्रतीक्षेत. भंडाऱ्यात रात्री शिक्षकांचा मोर्चा, जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी 7ही तालुका स्तरावर शिक्षकांचा मोर्चा. मुंबईत उकाडा वाढण्याचा अंदाज, पुढील 3 ते 4 दिवस तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. देखभालीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, मध्य मार्गावर ठाणे ते कल्याण दरम्यान, तर हार्बर मार्गावर देखील मेगा ब्लॉक. पनवेल ते वाशी स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. जालन्यात एनआय आणि एटीएसची संयुक्त कारवाई, शहरातील रामनगर चमडा बाजार परिसरात एक संशयित एटीएसच्या ताब्यात. नाशिकच्या मालेगावात एनआय, एटीएस आणि आयबीची संयुक्त कारवाई, 6 तासांच्या चौकशीनंतर एक संशयित डॉक्टर ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये एनआय आणि एटीएसची कारवाई, ताब्यात घेतलेल्या 2 तरुणांना नोटीस देऊन सोडण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील अवैध पार्टिशन टाकलेल्या 20 पेक्षा अधिक कॅफेवर हातोडा, पोलिसांची कारवाई. गोंदियात राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, रायपूर ते नागपूर महामार्गावर ट्रक मालकाला धमकावून डिझेलची चोरी करत होते. पुण्यातील बोबदेव घाटात ज्या ठिकाणी 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला, त्या ठिकाणी 2 दिवसातच दारू पार्ट्या करणाऱ्या टोळ्या. शिवाय बोबदेव घाट पोलीस चौकीत एकही पोलीस नाही, चौकी फक्त नावापुरती. सांगलीतील आटपाडीमध्ये जिम चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 3 अज्ञाताकडून मुलीवर कटरच्या साहाय्याने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न. रायगडच्या पेणमध्ये पोलीस स्टेशन शांतता समितीच्या सदस्यांचं महिलेसोबत गैरवर्तन, आरोपी विरोधात गुन्हा दाखल. वाशिममध्ये गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची पोलिसांची माहिती. बुलढाण्याच्या लाखनवाडा गावातील 2 अल्पवयीन मुलींना नदीत फेकून दिल्याचा संशय, अकोल्यातील भिकुंड नदीत नातेवाईकांनीच मुलींना फेकून दिल्याचा पोलिसांचा अंदाज. हिंगोलीत 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचं अपहरण, बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याचं अपहरण केल्याची माहिती. कल्याणच्या 2 मुलांचं अपहरण करणाऱ्या 4 आरोपींना पकडण्यात आलं, पालघर पोलिसांची कारवाई, अपहरण करून मुलांना गुजरातच्या दिशेनं नेलं जात होतं. लातूरच्या औसा रोडवरील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींना भोजनातून विषबाधा, 324 पैकी 60 विद्यार्थिनींना मळमळ आणि उलटीचा त्रास.
सांगलीच्या जत तालुक्याच्या काही गावात उपवासाच्या भगरीमुळे अनेक महिलांना विषबाधा, 80 ते 90 महिलांना त्रास झाल्याची माहिती. अमरावतीत रात्री पोलीस स्टेशनवर जमावाकडून दगडफेक. गाझियाबादमध्ये स्वामी यती नरसिंहानंद यांच्या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर जमाव. दगडफेकीत 29 पोलीस कर्मचारी जखमी. पुण्यामध्ये शर्ट इन केला नाही म्हणून 6वीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा कायमस्वरूपी फाटला. महाराष्ट्र विद्यार्थी सेनेकडून शिक्षकाला चोप. नाशिकमध्ये भर रस्त्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर चाकूने हल्ला. भास्कर सोनावडे जखमी. पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. सोलापूरमध्ये आर्थिक व्यवहारातील वादातून 19 वर्षीय तरुणाला टोळक्यानं जबर मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये महिलेची बसमध्येच प्रसूती, मात्र नवजात बाळाचा मृत्यू. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी आई आणि बाळाला तपासून मृत घोषित केलं. मुंबईतील शिवडीमध्ये भारत इंडस्ट्रीयल इस्टेट कंपनीत भीषण आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. नागपूरच्या एम्प्रेस मॉलमधील ग्राउंडवर फ्लोअरवर असलेल्या दुकानाला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. गोंदियाच्या आमगाव शहरात देव्हाऱ्यासमोरच्या दिव्यामुळे घराला आग. उंदरानं दिव्याची वात नेल्यानं आग पसरल्याची माहिती. आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक. नागपुरात विद्युत रोषणाईच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचे 3 रंग दर्शवले, मात्र तिरंग्याचे रंग उलट्या क्रमानं झळकले. जम्मू काश्मीरमधील कुपवाडामध्ये सुरक्षा दलानं घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. 2 दहशतवाद्यांचा खात्मा. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील एका गावात एका 9 वर्षाच्या मुलीची अत्याचार करून हत्या. संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप करून पोलीस चौकी पेटवून दिली. ट्रायचा पुन्हा दणका. फेक कॉल्स आणि मेसेजेसला आळा घालण्यासाठी 28 लाखाहून अधिक मोबाईल नंबर बंद. संसदेच्या लोकलेखा समितीनं सेबी अध्यक्ष माधवीपुरी बुच यांना पाठवलं समन्स. 24 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश. कन्व्हेन्शन केंद्रासाठी तलावाच्या जमिनीवर अनधिकृत कब्जा केल्याचा आरोप करून अभिनेता नागार्जुन विरोधात तक्रार दाखल. काही महिन्यांपूर्वीच नागार्जुनच्या कन्व्हेन्शन केंद्राचा भाग सरकारनं पाडला होता. हायबॉक्स ॲपच्या माध्यमातून तब्बल 500 कोटींची फसवणूक. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिल्ली पोलिसांचं समन्स. तब्बल 9 वर्षांनी भारताचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानला जाणार. बहुपक्षीय परिषदेसाठी जात आहोत, द्विपक्षीय चर्चेसाठी नाही. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केली भूमिका. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी संसदेबाहेर पोहोचले इम्रान खान यांचे समर्थक. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा. पूर्व कांगोमध्ये मोठी दुर्घटना. किवू सरोवरात 278 प्रवासी असलेली बोट उलटली. 87 जणांचा मृत्यू. मेक्सिकोमध्ये स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर सैनिकांचा गोळीबार. 6 जणांचा मृत्यू. ट्रकमध्ये इजिप्त, नेपाळ, क्युबा, भारत आणि पाकिस्तानमधील स्थलांतरित होते. इराणची राजधानी तेहरानमध्ये भूकंप. तेहरानच्या आग्नेयेला आरादान शहरात 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप. कंगना रनौतच्या सुपरहिट तनू बेट्स मनूचा 3रा भाग लवकरच येणार. दिग्दर्शक आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा यांनी चित्रपटाचं कथानक पूर्ण केलं. आष्टाना बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पवार, अभिजित सावंत, निक्की तांबोडे आणि जान्हवी किल्लेकर हे सदस्य अंतिम फेरीत. विजेत्याला मिळणार 25 लाखांचं बक्षीस. आज महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची पाकिस्तानसोबत लढत. न्यूझीलंडसोबतच्या या पराभवानंतर भारतीय संघ विजयाच्या शोधात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.